आजकाल अनेक राजकारणी निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात, जयघोष करतात. मात्र महाराजांचा वारसा जपण्यासाठी प्रत्यक्ष गड किल्ल्यांवर जाऊन श्रमदान करणारे, इतिहासाचे संवर्धन करणारे हात फारच कमी दिसतात. पण रोह्यातील काही शिवभक्त गेली 15 वर्षे कोणतीही अपेक्षा न ठेवता अवचित गडाच्या संवर्धनासाठी झटत आहेत. आणि यात शिवभक्तांच्या अथक प्रयत्नांमुळे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक अवचितगड अर्थात श्रीमंत गडावर आणखी 2 ऐतिहासिक तोफांचा शोध लागला आहे. शिवशंभू प्रतिष्ठान आणि सह्याद्री वन्यजीव रक्षक यांच्या संयुक्त मोहिमेत तब्बल 600 ते 700 फूट खोल दरीत पडलेल्या या तोफा सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. गडावर पोहोचताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात भंडारा उधळून या तोफांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रोहा तालुक्यातील अवचितगड हा स्वराज्यकालीन वैभवाचा साक्षीदार मानला जातो. गडाचे पावित्र्य, संवर्धन आणि ऐतिहासिक वास्तूंचे मूळ स्वरूप जपण्यासाठी शिवशंभू प्रतिष्ठान गेली 15 वर्षे सातत्याने कार्यरत आहे. 2 वर्षांपूर्वीही गड परिसरात दडलेल्या 3 ऐतिहासिक तोफांचा शोध घेऊन त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले होते. त्या तोफांचे संवर्धन करून त्यांना तोफगाडे जोडण्यात आले असून त्यांना योग्य मान सन्मानही देण्यात आला आहे. दरम्यान शोध मोहिमेदरम्यान गडाच्या दरीत आणखी 2 तोफा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार 21 जून रोजी विशेष मोहीम राबवत या दोन्ही तोफांना दरीतून बाहेर काढून पुन्हा गडावर आणण्यात आले. या मोहिमेमुळे अवचित गडावर आता एकूण 5 ऐतिहासिक तोफांची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. स्वराज्याच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या या तोफा पुन्हा गडावर आणण्याचे भाग्य लाभल्याची भावना शिवशंभू प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सुमारे 100 सदस्यांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या शिवशंभू प्रतिष्ठानने गडावरील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. अवचित गडावरील 7 टाक्यांचा समूह, दुर्मिळ द्वादशी तलाव, उत्तर आणि दक्षिण बुरुज तसेच आजही दिमाखात उभा असलेला महादरवाजा हे या गडाचे विशेष आकर्षण मानले जाते. विशेष म्हणजे अनेक किल्ल्यांचे महादरवाजे युद्ध काळात उद्ध्वस्त झाले असताना अवचित गडाचा महादरवाजा आजही भक्कमपणे उभा आहे. भविष्यातही हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी शिवशंभू प्रतिष्ठान कटिबद्ध असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि या भूमीत असलेला हा अवचितगड, या अवचितगडावरती शिवशंभू प्रतिष्ठान गेले 15 वर्ष संवर्धनाचं काम करत आहे. त्या संवर्धनाच्या माध्यमातून गडकोटावरती स्वच्छता आणि असणाऱ्या वास्तू म्हणतात ना की आहेत तशा मूळ स्वरूपात ठेवण्याचा प्रयत्न शिवशंभू प्रतिष्ठान करत आहे. आणि त्यातच गत वर्षापासून, मागील 2 वर्षापासून शिवशंभू प्रतिष्ठाननी अवचितगडापासून ज्या म्हणतात ना की खाली गेल्या होत्या, सह्याद्रीमध्ये गाडून गेल्या होत्या, अशा 5 तोफांना पुनर्जीवन दिलेलं आहे. त्यातल्या आज 2 तोफा आपण वर घेत आहोत. खरं तर या 5 तोफा म्हणजेच स्वराज्याचं एक मोठं वैभव आहे आणि हे वैभव पुन्हा स्वराज्याच्या क्षेत्रात दाखल करण्याचं आम्हाला जे म्हणतात ना की भाग्य मिळतं आहे, त्यासाठी आम्ही खरंच खूप भाग्यवान स्वतःला समजतो की हे भाग्य आम्हाला आमच्या पदरी पडत आहे. मागील आपण पाहत असाल की मागील ज्या 3 तोफा आपल्याला भेटलेल्या आहेत त्या 3ही तोफांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि त्याच माध्यमातून तोफांना तोफगाडे देऊन त्यांना म्हणतात ना की त्यांचं योग्य मानसन्मान देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. त्याच पद्धतीने आता ज्या 2 तोफा मिळालेल्या आहेत या 2 तोफांनासुद्धा आपण तसंच म्हणतात ना की तोफगाड्याचा साज अर्पण करून त्यांनाही यथोचित मानसन्मान देण्याचा प्रयत्न आपण निश्चितच करणार आहोत. हा अवचितगड आणि ह्या अवचितगडाला जी महत्त्वाची बिरुदावली आहे ती म्हणजे श्रीमंतगड. या श्रीमंतगडाचं श्रीमंतपण राखण्याचं काम शिवशंभू प्रतिष्ठान गेले 15 वर्ष करत आहे आणि याच्याही पुढे तो अथक म्हणतात ना की अथक अनादी काळापर्यंत ते करत राहील अशी म्हणतात ना की शिवशंभू प्रतिष्ठानची ग्वाही आहे. आपण एकंदर किती जण आपण यासाठी गड संवर्धनासाठी मेहनत घेत आहे? आपल्या शिवशंभू प्रतिष्ठानमध्ये किमान 100 सदस्य आहेत. त्यातले आता जवळजवळ आपल्या इथे 60-70 सदस्य उपस्थित आहेत की जे तोफवरती घेण्याचं काम करत आहेत. गेले कालपासून आपण तोफा हे वर घेण्याचं काम चालू आहे. आत्ता जी तोफ आपण वरती घेतो आहे ती किमान 550 मीटर खाली तोफ आहे, जवळजवळ 450 मीटर खाली आहे. ती तोफ आपण वरती घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये आपल्याला SVRSS ही संस्थासुद्धा आपल्याला मदत करत आहे. मी त्यांचेही खूप आभार मानेल की ते येऊन आपल्याला टेक्निकल सपोर्ट देऊन तेही आपल्याला सहकार्य करत आहेत.
या गाड्याची नेमकी विशिष्ट आणि कशा पद्धतीने गाड्याची व्यूहरचना? आज आपण ह्या गडाकडे पाहिलात तर या गडावरती असणारं जे वास्तू आहेत त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 7 टाक्यांचा समूह की जो विशेष आहे. त्यानंतर असणारा द्वादशकोनी तलाव की जो आपण इतरत्र कोणत्याही किल्ल्यावरती तुम्हाला पाहायला मिळत नाही असा द्वादशकोनी तलाव आहे. इथे असणारे 2 महत्त्वाचे बुरुज ते म्हणजेच उत्तर बुरुज आणि दक्षिण बुरुज. दक्षिण बुरुज ढासळलेल्या परिस्थितीमध्ये आहे पण उत्तर बुरुज आज सुखरूप परिस्थितीत आहे. तसेच आपण जिथे उभे आहोत तो म्हणजेच महादरवाजा. म्हणजे बऱ्याचशा किल्ल्यांचे महादरवाजे तोडण्यात आले पण अवचितगडाचा हा महादरवाजा आजही शाबूत आहे आणि येत्या पुढच्याही काळामध्ये शाबूत राहण्यासाठी प्रतिष्ठान झटत आहे. माझं नाव लक्ष्मण वाबळे. मी पुण्यामधून आलेलो आहोत. आम्हाला या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुप्रतिष्ठान व SVR वन्यजीव टीमच्या वतीनं जे तोफा पुनर्जीवित करण्याचं काम चालू आहे त्यापैकी काल आणि आज अशा 2 तोफा मिळालेल्या आहेत आणि त्या संघटनेचं काम इथे चालू आहे आणि त्यांना हातभार करण्यासाठी मदतीचा हातभार करण्यासाठी आज आम्ही इथे पुण्यावरून आलेलो आहोत. त्याच वतीने शिवसंवर्धनाचं आणि शिवपावित्र्याचं जे काम त्यांचं पुढे पण चालू आहे त्यासाठी पण आम्ही भविष्यात येत राहू. जय शिवाजी, जय शिवराय. दिनांक 12 व 15 जून रोजी शिवशंभू प्रतिष्ठान रूपा यांच्या वतीने अवचितगड शोध मोहीम ही राबवण्यात आली होती. त्या ठिकाणी साधारण 550 ते 400 मीटर अंतरावरती त्यांना 2 तोफा आढळून आल्या होत्या. आज 20 व 21 जून रोजी त्या दोन्ही तोफा वरती काढण्याची मोहीम आज त्यांनी हाती घेतली होती. त्या ठिकाणी बरीचशी अडचण असल्याने व ती एक तोफ जी होती ती 550 मीटर अंतरावरती असल्याने ती वरती काढण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण होत होती. तर सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेने आपल्या परीने त्या ठिकाणी टेक्निकल रेस्क्यूचा वापर करून जी सिस्टीम आपण रेस्क्यू करण्यामध्ये वापरतो तीच सिस्टीम आपण त्या ठिकाणी वापरून 550 मीटरवरून ती तोफ अतिशय शिताफाने आपण वरती काढून गडावरती स्थापन केली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. जागा बघूया तिकडं कुठे न्यायची इकडे चला डायनिंग करायचं. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.